आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत आमच्या आगरी स्टाईलमध्ये झणझणीत आणि चमचमीत रावस माशाचं आंबट। रावसाचे तुकडे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यात मसाले जातील हळद आणि आपला आगरी मसाला। सोबत घेतलेला आहे कोकम, एक टोमॅटो, चवीपुरतं मीठ आणि एक बटाटा। आणि वाटण्यासाठी आपण घेतलंय आलं, लसूण, ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि तेल। वाटण करून घेऊया। त्यात आपण घालूया खोबरं आणि कोथिंबीर। आता हे बारीक वाटून घेऊया। वाटण आपलं तयार आहे आणि लगडी पण गरम झाली। आता घालूया आपण त्यात 2 पळ्या भरून तेल। तेल गरम होताच त्यात आपण घालूया आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा भरून घेतलेला आहे। छान परतवूया लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत। आता त्यात घालूया एक टोमॅटो, तो परतवून घेऊया म्हणजे टोमॅटो ही छान शिजेल। आता आपण त्यात घालूया आपले मसाले। आगरी मसाला घालूया। आम्ही 2 चमचे भरून घातलेला आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। सोबत घालूया 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग। आता हे परतवून घेऊया। बघा आपले मसाले छान लाल लाल दिसत आहेत। आता आपण काय करायचे, त्यात घालूया मावरं, आपले रावसाचे तुकडे। पुन्हा हलक्या हाताने हे छान मिक्स करून घ्या। आणि आता त्यात जाईल 1 बटाटा आणि सोबत अर्धा ग्लास भरून पाणी। पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सगळं मिक्स करूया आणि याला छान कड घेऊया। झाकण ठेवून देऊया आणि 10 मिनिटं छान शिजवून घेऊया। झाकण खोलूया, तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे। आता आपण त्यात घालूया 1-2.5 चमचे वाटण, जे मगाशी केलं होतं, मिक्स करून घेऊया। बघा सुंदर कलर आलाय। आता आपण त्यात घालूया चवीपुरतं मीठ आणि कोकम। कोकमच्या ऐवजी तुम्ही दुसरं काहीही घालू शकता। आता पुन्हा 1 घोटा इतकं पाणी ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया। मीठ आत्ताच घातल्यामुळे पुन्हा आपण झाकण देऊया आणि 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहे, झाकण खोलूया। पहा छान उकळी आलेली आहे। आपलं रावसाचं आंबट तयार झालेलं आहे। गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत नक्की हे आंबट ट्राय करा, खूप छान लागतं। आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।